उत्तर पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं। या भागात राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचं भात हे मुख्य पीक आहे। खरं तर पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, चांगला दमदार पाऊस होईल या अपेक्षाने या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भाताच्या रोपांची टाकणी केली आहे, साळींची टाकणी केली आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी शेतकऱ्यांनी टाकलेल्या भाताच्या साळी ह्या चांगल्या पद्धतीने उगून आल्यात, तररल्या आहेत। खरं तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गादी वाफे करून त्यावरती चांगल्या पद्धतीने शेणखत पसरून ही भात रोपे टाकली आहेत, साळपेर केलेली आहे। साळपेर केल्यानंतर ही भात रोपे तररली असून हीच रोपे वापरून आगामी काळामध्ये भात पिकाची लागवड केली जाणार आहे। वास्तविक पाहता भात पिकासाठी एक वेगळ्या पद्धतीने शेती तयार केली जाते, त्या शेतीला खाचरे असे म्हणतात। या खाचरांमध्ये ज्यावेळेस गुडघाभर पाणी साचेल त्यानंतरच ही लागवडीसाठी योग्य असणारी पिके ही रोपे त्या भाताच्या खाचरामध्ये लावली जातात। मात्र अद्यापही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये म्हणावा असा पाऊस झालेला नाही। मान्सूनचं आगमन झालं असलं तरी मान्सून या भागात बरसलेला नाही। मान्सून बरसला नसल्यामुळे भात पिकासाठी जी खाचरं तयार करण्यात आली आहेत, जी शेती तयार करण्यात आली आहे त्या शेतामध्ये पाणी साचलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची भात पिके जरी आता तररली असली तरी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। ज्यावेळेस चांगला पाऊस होईल, भात खाचरांमध्ये पाणी साचेल त्यावेळेस ही रोपं या भागातून उपटून शेतकरी आपल्या शेतामध्ये लावत असतात। मात्र अद्यापही या भागाला पावसाने ओढ दिल्यामुळे भात खाचरामध्ये पाणी साचलेलं नाही व भात लागवडीसाठी म्हणावं असं पोषक वातावरण तयार झालेलं नाही। त्यामुळं ही रोपं जरी तररली असली तरी शेतकरी भात लागवडीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर, पुणे।